आपण पाहूया। हर एक केस में दो पक्ष होता है और हर एक पक्ष की सोचने का यही होता है कि हमारे पक्ष में फैसला आवे, लेकिन अंतिम निर्णय तो माननीय न्यायाधीश महोदय का रहता है। हर कोई अपने हिसाब से सोचता है, लेकिन न्यायाधीश महोदय तो पूरा बैलेंस करके सोचते हैं। उनको न इस पक्ष से लेना देना है, न उस पक्ष से लेना देना है। और मुझे न्यायपालिका पर भरोसा है, जिस न्यायपालिका को मैं प्रतिनिधित्व करता हूँ। मैं एक ऑफिसर ऑफ द कोर्ट हूँ, कोर्ट का एक अधिकारी हूँ, और मैंने अपनी जिम्मेदारी किया है और मुझे पूरा विश्वास है कि सत्य की बीट होती और लोगों को न्याय मिलेगा। तर एनआय आणि एटीएस दोन्ही आरोपपत्र बघितली तर चुकीचे पुरावे देऊन आरोपींना अडकवल्याचं स्पष्ट होतंय, असं आरोपी सुधाकर चतुर्वेदीचे वकील ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर यांनी म्हटलेलं आहे। इतके वर्ष या सर्व आरोपींचे यामध्ये गेलेले आहे आणि ज्याप्रमाणे कुठल्याही दहशतवादाला धर्म नसतो, त्याचप्रमाणे कोर्ट कधीही धर्म पाहून कुठल्याही केसमध्ये निकाल देत नसतो। मला असं वाटतं की जे पुरावे आहेत त्याच्या आधारे सर्व आरोपी सुटले पाहिजे। तर तपास यंत्रणांनी ज्याप्रमाणे तपास केला तसे पुरावे कोर्टासमोर मांडल्याचं विशेष सरकारी वकिलांनी म्हटलंय। प्रॉसिक्युशन आम्ही चालवलंय, त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी आपापल्या परीने मेहनत केली आहे। जो काही एव्हिडन्स आहे तो आम्ही कोर्टापुढे ठेवलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यात आम्ही लपवण्याचा प्रयत्न केला नाही। जे आहे ते कोर्टापुढे आहे, त्यामुळे आम्हाला अशी आशा आहे की चांगलाच रिझल्ट येईल। आणि यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून महत्त्वाची बातमी, अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लावलंय आणि खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली। भारत लावत असलेलं आयात शुल्क